धावसंख्या 1. विशाल पाटील चांगला फिटनेस मेंटेन करतायत. मागची 2 वर्षापासून खूप चांगला फिटनेस त्यांचा बघायला मिळतोय. आर्यन भोईर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सज्ज आहेत. त्याच्यानंतर आपण बघतायत जितेंद्र पाटील हे सुद्धा इथे आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईट बॉल घोषित केलाय पंच सनी यादवने. धावसंख्या 2. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा चांगलं काम हितेश याला करावं लागेल आणि फ्लाय स्लिपच्या दिशेने एक शतरक्षक आहे. शॉर्ट बॉल बॅटचा एज लागलाय. फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. बघूया किती धाव मिळतील बॅटरला. चेंडू सीमारेषेच्या आत आडला गेलाय की नाही ही चर्चा होईलच. इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं फिल्डिंग तिथे शतरक्षकाने केली आहे. 2 धाबाच्या साह्यानं धावसंख्या 4. 2 बॉलची समाप्ती 4 धाबा. 2 षटकांचा हा मॅच होतोय. वेळेअभावी षटकांची कपात आपण करतोय. सकाळपासूनच चांगल्या मॅचेस बघितल्या. 4-4 षटकांच्या पहिल्या फेरीतील मॅच आपण बघितलोय. शॉर्ट बॉल पोल 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 पॉवरफुल सिक्सर. नायरा 11 टीमने आज जादूटोणा केलाय. काय चांगलं वापस केलंय. काय चांगलं प्रदर्शन करतात त्यांच्या खेळाडू. 6 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. 3 बॉलची समाप्ती. पार्थ जो एरवी कंजूसपणा दाखवतोय गोलंदाजीमध्ये कमीत कमी धावा खर्च करतोय त्याच्यावर हल्ला केलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये. शतरक्षक विशाल पाटील याला चकवा देत सीमारेषे पार. मिळतोय धाबा 4. साने गुरुजी चषकातील शानदार दमदार चौकार. इस ओवर की गेंदबाज डाल चुके हैं. पुढचा बॉल आता चेंडू हवेमध्ये आहे आणि आर्यन आता कोणती चूक करणार नाही. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपला झेल. फलंदाज होतो फेल. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. गॉन. षटकात तर बॅटिंग करणाऱ्या टीमने प्रभाव टाकलाय. 14 धावा आलात 5 बॉलच्या समाप्तीनंतर आणि आता नवीन बॅटर गेला मिलन. बाद केलं गेलं अंकुल या खेळाडूला कारण त्यांनी एक षटकार एका चौकाराच्या मदतीनं 12 धावांचं योगदान आपल्या टीम करता दिलं. 4 बॉलचा सामना त्याने केला. 4 मध्ये बनवलं 12. आता 7 बॉल शिल्लक आहेत. 7 मध्ये 20 धावा बनवण्याचा प्रयास केला जाईल असं वाटतंय नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी या टीम द्वारे. टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा आपल्या भेटी करता येत आहेत आणि खूप चांगलं मनोरंजन प्रेक्षकांचं होत असतं. घर बसल्या यूट्यूब वाहिनीद्वारे तुम्ही त्या मॅचेस बघत असाल. आता गोलंदाज आपले बाजू बदलतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होतोय. समोर बॅटर आहे मिलन. ओहो मिलन करता कोळट टप्प्याचा चेंडू बॅटरला बीट केलंय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 1 गडी बाद. 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 14 वर 1 गडी बाद. चांगला प्रभाव टाकलाय. स्पर्धक त्यांच्या समोर अनेक भेटतील परंतु त्या स्पर्धकांविरुद्ध लढा त्यांना चांगल्या पद्धतीने द्यावा लागेल कारण यशस्वी व्हायचं असेल तर मित्र
आणि कुटुंबाची गरज असते आणि यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धक पाहिजे. मोठा फटका, चेंडू हवेत आहे. आर्यन भोईर चेंडू खाली, पुन्हा त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. गोलंदाज अजय याला विकेट मिळाली. गॉन. नेहमीच जोडले जात आहेत अजय आणि आता सुद्धा चांगलं काम करण्याकरता अजय सज्ज आहेत. स्ट्राईक इनकडे बॅटर गेलाय अमित. त्याला सुद्धा धावा बनवाव्या लागतील. 14 धावा धाव फळकावर समजलं. ओ चांगला बॉल, शॉर्ट बॉल टाकलाय. बॅटर जसा पुढे आला तसाच शॉर्ट बॉल टाकला गेला. गोलंदाज अजय याच्याकडून निर्धाव चेंडू. 14 धावा, 2 बॉलची समाप्ती. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट समोरच्या संघाविरुद्ध उभं करायचं असेल तर ते 22-23 धावांचं तुम्हाला उभं करावं लागेल. आणि आता समोरचा संघ एक मजबूत संघ गणला जातोय. बघूया काय घडलंय. धावबादची संधी आहे आणि इथे धावबादच्या स्वरूपात विकेट मिळाली. तिसरा चेंडू डॉट टाकलाय अजयने. कमालीचं प्रदर्शन अजयचं. विकेट डाऊन. 3 गडी बाद. धावसंख्या 14. आहेत 14 धाबा. विकेट हॅट्रिक करता जेटीसी द्वारे 500 रुपये मिळतील अजयला. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत त्यांचे. 3 मध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. चांगलं डिसिप्लिन या खेळाडूचं नेहमीच मैदानाच्या बाहेर सुद्धा बघितलं आपण आणि मैदानाच्या आतमध्ये तितकीच ताकदवर गोलंदाजी तो करतोय. नाचवलं बॅटिंग करणाऱ्या टीमला. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला फटकावलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळते 4 धाबा. चौकार. धन्यवाद डीजे मोनू. चांगली गीत आपण या ठिकाणी वाजवत आहेत. धावा आहेत त्या 18. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आता पार्थ येत आहेत वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये. कव्हरच्या दिशेने थोडीसे सरकलेत. ओहो काय घडलंय बघूया. चोरटी धाव घेण्याचा विचार केलाय. धाव बाद होण्याची शक्यता आहे आणि इथे विकेट डाऊन. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 18 धावा. 5 बॉलची समाप्ती. 5 चेंडू. धावा आहेत त्या 18. स्थान पर 18 धाबा. शेवटचा बॉल. न्यू बॅटर आर्यन गेलेत. बघूया हा चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करत आहेत. बघता बघता एकच धाव मिळाली. 5वा धक्का लागलाय. या इनिंग मध्ये हा 3रा धावबाद होतोय. 5 गडी बाद. धाबा लागल्यात 19 आणि 20 धावांचे टार्गेट असेल. 20 इज द टार्गेट. 20 धावांचा पाठलाग पाहूया कशा पद्धतीने केला जातोय. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी प्रेक्षको तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका क्रिकेट मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम साने गुरुजी चषक 2025.
हिमेश पाटील मित्र जीवा भावाचा 1500 लकी नंबर आहे त्याच्या गाडीचा शुभम म्हात्रेला समाजसेवेचा आहे बघाओ ध्यास साऱ्या मित्रांचा शुभम बाई आहे बघाओ खास बाळासाहेबांचा आशीर्वाद पाठीशी हो लाभला बाळासाहेबांचा आशीर्वाद पाठीशी लाभला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे गाववाला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे फेमस झाला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे गाववाला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे गाववाला ईसाया डॅशिंग है तो भारी है तो दिलवाला ईसाया डॅशिंग है तो भारी है वो दिलवाला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे गाववाला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे फेमस झाला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे गाववाला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे गाववाला थँक्यू सो मच साने गुरुजी स्पोर्ट्स क्लबने सांगितलं की हे गीत जरा जास्त वाजू द्या शुभम म्हात्रे यांच्यावर हे आधारित असलेलं गीत आहे आणि ते जास्त वाजू द्या वळूया आपण पुन्हा एकदा ते गीत आपण ऐकूया मॅचला सुरुवात तर होईल 2 बॅटर जाण्याआधी आपण एक ब्रेक घेऊया वळूया डीजे मोनूकडे बॅटर प्लीज शुभम दादाचा हिमेश पाटील मित्र जीवा भावाचा 1500 लकी नंबर आहे त्याच्या गाडीचा शुभम म्हात्रेला समाजसेवेचा आहे बघाओ ध्यास साऱ्या मित्रांचा शुभम बाई आहे बघाओ खास बाळासाहेबांचा आशीर्वाद पाठीशी हो लाभला बाळासाहेबांचा आशीर्वाद पाठीशी लाभला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे गाववाला 1500 नंबर वाला शुभम म्हात्रे फेमस झाला शुभम म्हात्रे यांचे गुणगान गाणार हे संगीत शुभम म्हात्रे नायगाव वाला आणि नायगाव मध्ये सर्वात जास्त फेमस झाला थँक्यू डीजे आणि त्यांचं नाव घेतल्या घेतल्या शुभम म्हात्रे या ठिकाणी आगमन होते त्यांचं जिंकायला 2 ओव्हरमध्ये टार्गेट आहे 20-10चा आता रिक्वायर 100 असणार आहे थोडा घाई करायची आहे आयोजक आमच्यापर्यंत हीच माहिती देत आहेत आम्ही देखील तुमच्यापर्यंत तीच माहिती पोहोचवतोय युट्यूबला ऐकायला काही काहींना खराब वाटते परंतु घाई करा हेच सांगू आम्ही आणि जर तुम्ही घाई केली नाही ना तर आयोजक मग बक्षीस देताना टाइमपास करतील परंतु असंही ते आकाश राऊत यांनी माहिती दिली होती की जर वेळेवर मॅच संपल्या नाही तर बक्षीस समारंभ उद्या सकाळी 9 वाजता होईल म्हणून तर सांगितलं की आयोजक बक्षीस देताना मग टाइमपास करतील जितकी मिनिटं वाया घालवाल तितकं बक्षीस खपात मग तो आकडा 1000वरती असेल तो आकडा वाढत जाईल विशाल भोईर खुश आहेत परंतु तो सल्ला देण्याचे जे क्लिप्स आहे ते क्लिप्स व्हायरल झाले काय नेमका सल्ला दिला होता ललित भोईर सरांना चला जाऊया मॅचच्या दिशेने चर्चा तर राहील पण तो आतमध्ये विशाल भोईर गेले होते आपण पाहिलं महेश चालके वय वर्ष 50+ पेकी पट्टी गोलंदाज पहिला बॉल पार्थ करता पार्थ सिंग यावेळी हा बॉल इतका चेंडू बॅट टप आला की या चेंडू आउट ऑफ पार्क षटकार चांगला ड्राइव्ह आडव्या बॅटचा वापर काय स्वीप केलाय स्वीट टायमिंग नुसार आणखीन एक क्लास क्वालिटी चौकार
ने लवकर मॅच संपवलं तर आयोजकांकडून काहीतरी पारितोषिक. पुन्हा एकदा पार्थ सिंग, सिंग इज किंग आणि त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. नऊ बॉल मध्ये 4 ची गरज आणि इथे कमबॅक करेल का महेश चालके. पार्थ 3 बॉल मध्ये 16 धावा केल्या होत्या. आणखीन एक डॉट बॉल आला. 4 बॉल 16 धावा त्याच्याच नावावर आहेत. आणि इथे काय घडतंय. दोन धावा तर कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावपळक 18. पुढच्या वर्षी रिव्ह्यू असेल ST रक्षक LBW ला आणि कोणताही रिव्ह्यू नाही. पंचांना वाटलं क्रुशियल मुवमेंट वर तर पंच सांगतील, बाकीच्यांनी इशारा करू नका. पुन्हा एकदा पार्थने बॅटला फिरवलंय आणि यावेळी चेंडूला फेकून दिले. 4 धावेंकरता मॅच फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन टीम पतुपॅकर. हाडलक नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी. चला टॉसला यायचंय. ऑरेंज आर्मी वर्सेस येलो आर्मी. म्हणजेच आपण हल्दी कुंकू सोहळा जसा बघतो ना तसंच पिवळा आणि लाल ऑरेंज. एका साइडला चेन्नई सारखा लुक असलेला संघ तर एका साइडला RCB किंवा आपण हैदराबाद. चेन्नई आणि RCB ही एन्काउंटर चांगला आहे, रायव्हलरी. मॅन ऑफ द मॅच कोण असेल विशाल भोईर आमच्यापर्यंत माहिती देतील, कारण की स्कोरर ज्यावेळी आम्हाला सांगतो ना तीच माहिती आम्ही पोहोचवतोय. वाटतंय